हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 91. प्रत्येकाचा गुण पारखून त्याच्याशी व्यवहार करावा. एकदा रस्त्याने एक लोहारदादा चालला होता. वाटेत त्याला एक धातूचा तुकडा दिसला. जातिवंत लोहारच तो. धातू दिसल्यावर त्याने कुतूहलाने त्याचे निरीक्षण केले, परंतु कितीही निरखून पाहिले तरी त्याला तो धातू ओळखता येईना. हा धातू काय आहे हे समजायलाच पाहिजे या उत्सुकतेने त्याने तो तुकडा घरी आणला. त्यावेळी भट्टी काही पेटवलेली नव्हती. नंतर भट्टी पेटवल्यावर तापवून पाहूया असा विचार करून साध्या हातोडीने त्यावर घाव घालून त्याचा ठिसूळपणा तपासावा अशा विचाराने त्याने तो धातूचा तुकडा ऐरणीवर ठेवला आणि त्यावर हातोडीने घाव घातले. ते पाहत असलेली त्याची बायको एकदम ओरडू लागली, "अहो, हे काय घडले? त्या हातोडीकडे पहा तरी." लोहाराने हातोडीकडे पाहिले तर ती सोन्याची झाली होती, कारण तो धातूचा तुकडा परीसाचा होता. त्याच्यावर त्या लोहाराने हातोडीने घाव घातले तरीही तो त्याचा धातूचे सोने करण्याचा गुण काही बदलणार नव्हता. एखाद्याने विष समजून जरी अमृत प्राशन केले तरी तो मृत्यू पावण्याऐवजी अमरच होईल. कुत्र्याला कितीही खायला प्यायला घाला, त्याच्या शेपटीवर तुमचा चुकून जरी पाय पडला तरीही तो तुम्हाला चावणारच. सर्पाला दूध पाजले तरी त्याच्या पोटात विषच तयार होते. गोपी कृष्णावर आसक्त झाल्या होत्या तरीही त्यांना श्रीकृष्णाच्या सहवासाने मुक्ती प्राप्त झाली. मांजराला कितीही दूध पाजा तरीही ते दूध चोरणारच. मुलाने मातेला कितीही यातना दिल्या तरी ती त्याच्या सौख्याचाच विचार करते. वेल जरी जमिनीवर वाढत पसरत असला तरी त्याला किंचित जरी आधार मिळाला की तो त्या आधाराने आकाशतत्वाला भेटायला वर वर जाऊ लागतो. दुष्टावर, राक्षसावर कितीही उपकार करा, तो त्याची परतफेड अपकारानेच करतो. कोंबडा झाकून ठेवला तरी तो पहाट झाली की आरवणारच. प्रत्येकजण त्याच्या गुणानुरूप आचरण करत असतो, तेव्हा प्रथम गुणांचे अवलोकन करून मगच त्याच्याशी त्याप्रमाणे व्यवहार करावा. कथामृत क्रमांक 92. डोळस न्यायाधीश. एकदा एका न्यायाधीशापुढे खुनाचा आरोप असलेल्या एका तरुणाविरुद्ध खटला चालू होता. त्या तरुणाविरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध होता. त्यामुळे त्या तरुणाला फाशीची शिक्षा होणार हे नक्की होते, कारण हा न्यायाधीश अति कडक म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्याकडे दया माया क्षमा नव्हती. तो अति कर्तव्य कठोर होता. परंतु तरीही त्या तरुणाचे मातापिता त्या न्यायाधीशाला विनंती करून मुलाची फाशी वाचवायचा प्रयत्न करत होते. "आमचा मुलगा तरुण आहे. त्याने भावनाविवश होऊन खून केला आहे. त्याला फाशी देऊ नका. त्याला जगायची संधी द्या." तेव्हा तो न्यायाधीश त्या तरुणाच्या मात्यापित्याला म्हणाला, "थोरले माधवराव पेशवे नित्य पूजा अर्चा करण्यात वेळ लागत असल्यामुळे दरबारात सद्रेवर उशिरा येत असत. दरबारचे कारभारी खोळंबून राहत असत. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी त्यावरून खुद्द पेशव्यांना फैलावर घेतले. त्यांना त्यांच्या क्षात्रधर्माची आठवण करून समज दिली. पुढे राघोबादादा पेशव्यांना याच न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी देहांत प्रायश्चित्ताची फाशीची सजा मृत्यूदंड दिला होता. अपराधी कोण आहे याच्याशी कायद्याला कर्तव्य नसते.
न्यायदेवता आंधळी असते. अपराधी हा कायद्यापुढे केवळ अपराधीच असतो. तेव्हा खुन्याला फाशी द्यायलाच पाहिजे. पुढे काही वर्षांनी याच न्यायाधीशापुढे एक तरुण खुनाच्या आरोपावरून हजर करण्यात आला. हा तरुण म्हणजे खुद्द त्या न्यायाधीशाचाच मुलगा होता. त्याच्याविरुद्ध भरपूर आणि बिनतोड पुरावा उपलब्ध होता. तो त्या खुनाच्या आरोपामधून वाचू शकत नव्हता. कायद्याप्रमाणे त्याला फाशी होणार हे नक्की होते. आता मात्र तो न्यायाधीश बदलला. तो तत्त्वज्ञान सांगू लागला. प्रत्येक गुन्हा हा काही त्याच हेतूने केला जात नाही. भावनेच्या भरात माणसाच्या हातून गुन्हा घडतो. मानवी जन्म महादुर्लभ आहे. तेव्हा मानवतेचा विचार करता फाशीची शिक्षा देणे हे चूक आहे. प्रत्येकाला जगायची संधी ही द्यायलाच पाहिजे. आपण आयुष्य देऊ शकत नाही तेव्हा आपण मृत्यूही देता कामा नये. कोणीतरी त्या न्यायाधीशाला त्याच्याच वक्तव्याची आठवण करून दिली की आपण तर म्हणत होतात की अपराधी कोण आहे ह्याच्याशी कायद्याला कर्तव्य नसते. न्यायदेवता आंधळी असते. त्यावर तो न्यायाधीश म्हणाला, न्यायदेवता आंधळी असली तरी मी डोळस आहे त्याचे काय. हरी ओम.